तर आता बॅड न्यूज अशी आहे की अक्का चालली उद्या सकाळी. नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सो मला एक विचारायचं होतं, हे जे हेअर्स आहेत त्यांचं काय करायचं? तुमचे पण असे येतात का आणि हे असे राहून जातात का? सांगा नक्की कमेंट करून. कारण ह्या हेअर्सने मला खूप वैताग दिला आहे. म्हणजे असे ना त्याच्यामध्ये पण बसत नाही आणि केस विंचरले ना तर असे येतात. ठीक आहे असो. खातोय ना अवेश? अवेश मने मने आई अशी झोपते तेव्हा त्या अवेशचं रिॲक्शन बघा. तेव्हा झोपूच द्यायचं नाही तिला म्हण नको झोपू. जेव्हा जेव्हा आईला झोपायचं असतं ना तेव्हा तेव्हा असं करतो ते बघा. घ्या आऊ काढ, आजीचं डोक्यावरचं काढ, काढते हँगे असं. हा काढ आऊ, काढते ओढ ओढ. असं का कसं करतो पाहिलं ना. गोळा आहे ना बाहेर, गोळा आहे ना बाहेर. कुठे चालला? कुठर किधर? काय रे काकू आलाय ना? आरू आरू म्हणते बघ तुला. एका हाताने हेच पकडायचं आणि एका हातानेच बॉटल पकडायची. आता ही कुठली स्टाईल आहे याची? पी 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 हे पकड पक. चे अवंश पाणी पितो, चूचू पण पाणी पिते. गुड बॉय. दोन्ही हाताने पकड ना अवंश. म्हणजे ते बोलायचा प्रयत्न करतोय आणि दुसरं दात, त्याच्यामध्ये त्याला चावायच्या गोष्टी दे, खास करून बीन्स दे, कारण की त्या रबरी असतात ना शिजल्यावर, तर मग ते दाताच्या जवळ राहतात, ते चावतच बसतात ते. पण अख्खी बीन नाही द्यायची, म्हणजे जी द्याल तर असं स्प्लिट करायची द्यायची. अच्छा फरसबी म्हटला तर फरसबी द्या, त्याला थोडी फरसबी आज आणेल. गाजर तर आहेच. लावलं का लावायचं? लावायचं ते माती ना टाकून करून द्यायला. टरबूज का? हा ठेवायचं ते आतमध्ये. दर विकेंडला म्हणजे एक दिवसातून दिवस ठरलेला आहे काकूंचा की छान अशी पूर्ण गॅलरी घेऊन निर्माणे वगैरे त्या साधनाची छान धुवून घेतात. झाडामध्ये जी माती वगैरे असेल तर असं छान धुवून घेतात, त्यांची क्लीन पण राहते. बीटरूट नको देऊ शिवायचं. पप्पा चला. अवेशसाठी असे बॉइल्ड व्हेजिटेबल्स आहे. त्याच्यामध्ये आहे स्वीट पोटॅटो, गाजर आणि फ्लॉवर. तर आता माहीत नाही या खा, तर त्याला असं द्यायला चालू केलं. आता आज फर्स्ट डे आहे. खा खा. माहीत नाही आता. हे ओ गुड बॉय. अवंश इज अ गुड बेबी. डायरेक्ट त्याला भूक नाही का काय? अवंश इज अ गुड बेबी. खात नाही आता. अरे खूप मेहनतीने बनवलं बाळा, बहुतेक भूक नाही त्याला आता. खेळू दे त्याला थोडंसं मग बघू. नाही तो लांबून जवळून जातो पण तो घेत बघत नाही त्याच्याकडे. त्याला हातात दे. नाही घेतच नाही तो. हे घे भाऊ, हे घे. घे खा खा. गुड बॉय. आऊ फ्लॉवर नाही खाणार बहुतेक, गाजर हे गोड असतं. घे तू घे तू घे. असं तर खूप वाया जाईल.
गुड बेबी. अरे रे, भूक नाही वाटत. कांद्याने पपई पण खाल्ली ना. खा. हे? भूकच नाही वाटत. अरे एवढं मेहनती. आवेश तो खूप अवघड करतो रे. थोडस तूप टाकलंय त्याच्यावर, अजून छान लागेल. पण तो खायचं नाही आहे आता, कारण त्याला जस्ट फीड आणि पपई दिली होती. सो मला वाटलं खाईल, काय खात नाही. अवेश, आईस्क्रीम खायची का? तू खाशील का? तू खाणार असेल तरच काढते, नंतर काय. काय प्रकार मी खाणार. मला एकटीला बोर होतं रे खायला. ती नाही खात. काय मन नाहीये? नाही तू नाही माझं मन दाखवतो मग. नाही. ये इकडे जाडे. ए आईस्क्रीम खाणार का? त्या बाहेर लगेच नाही म्हणत. ये इकडे जाडे. तू आधी तुझं झाड तू इथे आण. आणि इकडे तुझं झाड तू. पण आहे ना, प्रेग्नेंट झाले आता अशा बऱ्याच गोष्टी येतात का, म्हणजे कसं आहे ना, आपण आता तुम्हाला सांगतो, आपण बरेच जण म्हणतो की रताळा खाऊ दे ना, असं करून काही खरं नाही का रे वरून. हे खाऊ नका, ते खाऊ नका. आणि त्रास अक्का कोणाला होतो? आईलाच होतो शेवटी. कसं आईस्क्रीम? एडिट कर. आईस्क्रीम कसं आहे? छान आहे. छान आहे ना. तुला देऊ? अक्का तुम्ही चव घेतली त्याच्यानंतर हो म्हटले का? हे घे, मम्मा देते. आऊ पण खात. गुड बेबी, गुड बेबी. फ्लॉवर घातले तोंडामध्ये, चेहरा बघ कसा केला. गुड बेबी ना, मम्मा पण खाते. कोण काय बोलतो? काहीतरी बोलला ना तू आता. मी काही बोललो. बरं, रशाचे मुटकुळे करू मस्त, आणि कोथिंबीरीच्या वड्या. आऊ इकडे बाळा. चल, काय बा आबांना त्रास देते एवढा? आबांना का त्रास देते तू? डायरेक्ट आहे ना, हे बाय तुरु 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 चालत देवाऱ्याकडे. त्याला बाकीचं काहीच नको, फक्त देवाऱ्याकडे जायचं आणि ते दरवाजा माग. असं का? कोण नाहीये? लगेच पोहण्यासाठीच पळतो. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 तू उठा के दौड़ा लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 दुम उठा के दौड़ा लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 दुम उठा के दौड़ा
घोड़ा तो चटाने चौक में किनारे घोड़ा पहुंचा चौक में कनाई घोड़े की किनारे में बनाए थोड़ा दौड़ा दुम उठा के दौड़ा लकड़ी की काठी पे घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा दुम उठा के दौड़ा मंडी पहुंचा सब्जी मंडी ठंडी घोड़ा था मंडी पहुंचा सब्जी मंडी में दोनों ठंडी दौड़ा लकड़ी की काठी पे घोड़े की दुम जो मारा हथौड़ा दौड़ा गार्डन मध्ये आपण गाड्या तिकडं चला खेळ खाली आता पावायला ओले करून अंगावर एवढं ऊन आहे. चालले कुठं तरी टाइम बांधून तेच सांगते. हा गांध्या बाई अगो चल खाऊ. सो आत्ताच आली आहे वॉकवर बेबीला वगैरे घेऊन आली आणि आता चाललो आहे वॉकला. तर आई तर घरीच थांबली आहे पण मला आता जावं लागणार आहे. सो मी आल्यानंतर कंटिन्यू करेल व्हिडिओ. वॉकवरनं वगैरे आली आणि इथे चालली आहे मुटऱ्यांची आणि तिखट भाकरीची तयारी. तर वरून सोलतोय काय म्हणतो मला तू सांग काय म्हणत असते त्याला? लसूण सोल मेकर काहीतरी आहे ते करायचंय मित्रांनो. त्याच्यासाठी ना महत्वाचं काय माहिती का ज्ञान घेणं. बरं जाऊ दे. मला तुला की हिरव्या मिरच्या आणि हे काढून देऊ ना लसूण. नाही त्याला खाऊ घालावं लागेल मला. चल कळलं का तुला? रडाई सवय राहू द्यायची. कोणी घेणार नाहीये तुला सारखं सारखं. खूप करू नको खुटकोत. अहो तूप वरतून पण टाकायचंय. मग ते फिरवताना कशाला टाकतो? थोडस असायला पाहिजे म्हणजे हे होऊन जातं का ते जे आपण व्हेजिटेबल्स टाकतोय ना नळी अशी त्याच्यामध्ये पाकं टाकायची ना असं असं करायचं. लगेच निघत असं चोळायचं. लगेच पाय दिसत म्हणून खालीच बसते कारण आपल्याला कसं सवय असते उभं राहायची पण बऱ्याच महिन्या नसते का आपण पाय दिसतात की नाही. रडला तू थोड्या वेळेस मी नसते की लगेच रडतो असं प्रत्येक वेळेस नाही होऊ शकत ना. माझ्याकडे काय बघतोय? कुकूची म्हणजे गुगी बाई का बिया गुगीचा का ही गुगी माझ्याशिवाय राहतच नाही. काय करावं? तर आता बॅड न्यूज अशी आहे की अक्का चालली उद्या सकाळी गावाला. का काका तिला काय आता करमत नाही. आणि मेन म्हणजे ते पण विषय ते नाही आहे. एक महत्त्वाचं म्हणजे
ते 10व-13व पण आहे, त्याच्यासाठी पण जावं लागतं आहे आणि ती नंतर येईल परत, त्याच्यामुळं जावं लागतं. सकाळी ती लवकर जाईल, त्याच्यामुळं आज आईने वरूनसाठी मुटकुळे, मस्त रशाचे मुटकुळे आणि कोथिंबीरच्या भाकरी बनवलेल्या. ते मला काही शूट नाही करता आलं कारण बेबी अजिबात राहत नव्हता आणि मग मला त्याला साईडला घेऊन खाऊ वगैरे घालायला लागलं. आणि आजकाल आहे ना त्याचा जो डॉक्टरनी पण सांगितलं खाण्यामध्ये काही बदल करायला सांगितले, तर आता तुम्ही बरंचसं देऊ शकता खाण्यामध्ये वगैरे. आणि जे आम्ही आता फिरून वगैरे जे फूड द्यायचो ते आता थोडंसं असं म्हणतो ना आपण जस्ट स्मॅश करून किंवा मग असं हडबडीत, असं खडबडीत वगैरे जसं असतं तसं देऊ शकतो. तेच एक सांगायचं होतं. आणि आता 9:30 वगैरे वाजले, जेवण वगैरे झाले आमचे, तर आता आईला काही एवढं बरं वाटत नाही आहे. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.